Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. छत्तीसगड येथील नक्षलवाद्यांचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेत सीआरपीएफचे सहाय्यक कमांडर बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र सागर बोराडे यांना आपला एक पाय कायमस्वरूपी गमवावा लागला आहे. त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सागर बोराडे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीविषयी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवरील नक्षलवाद्यांचा केजीएम गड उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन संकल्प राबविण्यात आले. सीआरपीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांना हे तळ उद्ध्वस्त करत असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सीआरपीएफचे सहाय्यक कमांडर व बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र सागर बोराडे हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना आपला एक पाय कायमस्वरूपी गमवावा लागला असून त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून 29 मे रोजी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयाला भेट देऊन सहाय्यक कमांडर सागर बोराडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. काही काळ त्यांच्यासोबत घालवला. सागर बोराडे यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारासंदर्भातील माहिती एम्स रुग्णालयाकडून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी माहिती घेतली.